साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेतर्फे साई सेवक पदयात्रा पालखी सोहळ्याचे दिमाखात आयोजन। साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्थेच्या वतीनं पेण ते शिर्डी अशा मार्गे निघणाऱ्या साई सेवक पदयात्रा पालखी सोहळ्याचं आयोजन मंगळवार 3 डिसेंबर रोजी करण्यात आले असून मंगळवार 10 डिसेंबर रोजीपर्यंत हा सोहळा संपन्न होणार आहे। आज 9व्या वर्षाचं औचित्य साधत साई सेवक पालखी पदयात्रेला सकाळी 9 वाजता पेण साई मंदिरापासून सुरुवात झाली। सर्व साई भक्तांनी सोहळ्याप्रसंगी साई मंदिरात उपस्थित राहून साईबाबांच्या पालखीचं दर्शन घेतले। यावेळी उद्योजक व साई सेवक गणेश गायकर, उद्योजक राजू शेठ पिच्चिका, शिवराय हॉटेल मालक नंदीश पाटील, नितीन महाजन, वैकुंठ पाटील, श्रीमती इंदुमती जाधव वरसई, पंकज घोसाळकर, माजी नगरसेवक भावना बांधनकर, संजय पाटील, दीपक रामाने, नन्ना अनावस्कर, अध्यक्ष गणेश जांभळे, महेश मात्रे, दीपक खामकर, अविनाश जोशी, गुरुजी प्रसन्न जोशी, दीपक समेळ, अप्पा पवार, विलास पाटील, सुमित जाधव आदी साई सेवक तसेच भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। तसेच साई सेवक पदयात्रा पालखी सोहळा पेण शिर्डी मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 ते मंगळवार दिनांक 10 डिसेंबर 2024 पर्यंत संपन्न होणार आहे। तसेच शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी श्री दत्त जयंतीनिमित्त संध्याकाळी 7 ते 10 या वेळेत पालखीचा साईचा भंडारा आयोजित केलेला आहे। तरी आपण सदर कार्यक्रमास उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा। तसेच रक्तदान शिबिर शनिवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 ते 3 या वेळेत हॉटेल साई सेवक आध्यात्मिक सामाजिक संस्था पेण या कार्यक्रमाचं ठिकाण साई मंदिर पेण नगरपालिका कासार तलाव पेण इथं आयोजित करण्यात येणार आहे। तसेच अध्यक्ष गणेश जांभळे यांनी सांगितलंय की या पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी दरवर्षी ज्या देणगीदारांचा आम्हास अमूल्य सहकार्य लाभत आहे त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत।